श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात पैसा का राहत नाही? काय आहेत त्या पाठीमागची कारणं? वास्तुशास्त्र काय सांगतं? काय आहेत दोष आणि त्यावर उपाय काय? जाणून घ्या. सविस्तर व्हिडिओ पहा. तुमच्या घरात पैसा का राहत नाही? वास्तुशास्त्र सांगतं ही महत्त्वाची 4 कारणं. बघा, मेहनत करूनही अनेकांच्या हातात पैसा राहत नाही आणि खर्च सातत्याने वाढत जातो. यामागे केवळ खर्चाची सवय नाही, तर कुंडलीतील दोष आणि घरातील वास्तूतील त्रुटी देखील कारणीभूत असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार काही साध्या गोष्टी दुर्लक्ष झाल्यास आर्थिक अडचणी वाढू शकतात. आज अशाच 4 प्रमुख कारणांचा आणि त्यावरील उपायांचा आढावा घेऊया. पहिली गोष्ट आहे कुंडलीतील ग्रहदोष. कुंडलीतील राहू, केतू, मंगळ किंवा शुक्र अशुभ स्थितीत असतील तर आर्थिक अडथळे येऊ शकतात. अशा ग्रहदोषांमुळे कमाई असूनही पैसा टिकत नाही. यासाठी संबंधित ग्रहांची शांती करणे आणि योग्य धार्मिक उपाय अवलंबण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो. उत्तर व ईशान्य दिशेची अस्वच्छता. घरातील उत्तर व ईशान्य दिशा स्वच्छ किंवा अडगळीने भरलेली असल्यास आर्थिक प्रवाह अडतो. उत्तर दिशा ही कुबेराची संबंधित मानली जाते, तर ईशान्य दिशा देवतांची आहे. त्यामुळे या दिशा नेहमीच स्वच्छ, मोकळ्या आणि उजळ ठेवल्या पाहिजेत. उत्तर दिशेला कुबेराचे चित्र लावणे ही शुभ मानले जाते. लक्ष्मी पूजेचा अभाव. धनाची देवता मानल्या जाणाऱ्या लक्ष्मी मातेची नियमित पूजा न झाल्यास घरात स्थैर्य राहत नाही, असे वास्तुशास्त्र सांगते. घरात लक्ष्मी मातेची किंवा प्रतिमा किंवा मूर्ती श्रद्धेने पूजा केल्यास आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होऊ शकतो. आता वाढता अनावश्यक खर्च ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. गरज नसतानाही केलेली खरेदी आणि खर्चावर नियंत्रण नसणे हेही पैशांची बचत न होण्याचे मोठे कारण आहे. अनावश्यक खर्च टाळणे आणि आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. कशी वाटली माहिती? तुम्हाला काय अडचणी आहेत का? कोणत्या विषयावर माहिती पाहिजे? कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.